असं म्हणतात इच्छा असली की मार्ग नक्कीच मिळतो. एका आजीबाईंची इच्छा पूर्ण करायला एक देवदूत आलाय आकाश मार्गानं. आता बघूया तो तिच्या नक्की कोणकोणत्या इच्छा पूर्ण करणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 22 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं. आनंद अभ्यंकर आणि सुप्रिया पाठरे. आसमान से आया देवदूत, आसमान से आया देवदूत, प्यार का सबक सिखलाने, तीनों वर देने को आया, आदमी को सुख दिलवाने. कहो वर मागा तथास्तु, अहो वर मागा. कोण आहेस तू? कोण आहेस तू? 2000 वर्ष झाली मी इथून पृथ्वीवरनं अप डाऊन करतोय. कंटाळलोय फार मी. आता फक्त तीन वर एका मानवाला द्यायचे की मी लगेच वर जाईन, माझं प्रमोशन होईल, मी देव होणार आणि मग मी पार्टी करणार. येस येस. आता कुठेतरी एका मानवाला शोधलं पाहिजे मला जो देवाची याचना करतो आहे, देवाकडे भीक मागतो आहे. बस असा एक मानव मला मिळाला पाहिजे की ज्याला मी 3 वर देऊ शकीन. कुठे शोधू त्या मानवाला? देवा कुठं शोधू तुला, शोधू तुला, देवा कुठं शोधू तुला, शोधू तुला, देवा कुठं शोधू तुला. कुठल्या वेशी, कुठल्या दिशी, कुठल्या रूपात, कुठल्या वेशी, कुठल्या देशी, कुठल्या रूपात, देवा कुठं शोधू तुला, शोधू तुला, देवा कुठं शोधू तुला. देवा माझ्या या म्हातारीचं म्हणणं कधी रे ऐकणार तू? अरे कधी रे माझ्यावर दयावा करणार? वत्से वत्से बोलायला मी काय तुझ्या वर्गात होती मेल्या? वत्सला बाई म्हण. हो चिडता कशाला, चिडता कशाला? वत्सलाबाई मला ओळखलत? अगं बाई माझं फुलपाखरू नाही मग पुण्याचा फादर नाही हो, नाही नाही नाही. मग कसं ओळखणार तुला? चिडू नका, चिडू नका. मी देवदूत. देवदूत? यस. मेल्या भैया, अरे तुला सांगितलं ना मेरे को दूध नहीं चाहिए. तू जो भी दूध देता है वो नाश्ता है, दोपहर को ताप्या वो भी फाट्या. नहीं, हम क्यों हिंदी में भांडत है, हम मराठी भी बोलत है. मराठी मग मराठी बोल. हो मी मराठीच आहे. मी मराठी देवदूत आहे. देवदूत? अहो मी देवांचा दूत आहे, देवांचा प्रतिनिधी. देवांनी मला इथे पाठवलं आहे तुमच्या सेवेकरता. बस आता मी तुम्हाला 3 वर देणार, मग मी वर जाणार, माझं प्रमोशन होणार आणि मग मी देव बनणार आणि मी पार्टी करणार. अगं बाई, अरे मेल्या, माझी कंबर मोडतोस काय मेल्या? मी तुम्हाला काहीतरी चमत्कार करून दाखवू शकतो. तू? हो. तू चमत्कार करणार? सांगा काय चमत्कार करू? माझी ही खोली आहे ना, ती अगदी सर्व सुविधांनी सुसज्ज कर. एवढंच? बघा आता तुमचा मी हा 3 बेडरूम हॉल किचनचा फ्लॅट करून टाकतो. अगं बाई, झाला की नाही? खरंच झाला? विश्वास बसला? म्हणजे तू खरंच देव आहेस? देवदूत आहे. सांगा सांगा कुठले 3 वर हवेत सांगा, लवकर सांगा. माझी सुटका करा. माझा मुलगा ना अमेरिकेत आहे. बरं. सून माझी खूप खडूस आहे रे. नातवंडांना भेटून सुद्धा देत नाही. त्यांना सगळ्यांना इकडे बोलव, माझी सेवा करायला सांग. ते कायमचे इथे राहतील असं बघ. हा पहिला वर हवाय तुम्हाला? ठीक आहे, तथास्तु. मेल्या चाड्या ढोल्या, अरे इकडे कशाला तथास्तु म्हणतोस? अमेरिकेत जा. अहो मला अमेरिकेला जायची गरज नाही, मी देवदूत आहे ना. आता बघा गंमत, त्याची नोकरी गेलेली असेल, त्यांनी परतीचं विमान पकडलं असेल, आता त्याचा तुम्हाला फोन येईल. बघा. अगं बाई, आला फोन. हॅलो बंड्या, काय म्हणतोस? नोकरी गेली, नोकरी गेली. बायका पुराणा घेऊन येतोस? ये वाट बघते. अगं बाई, तुम्ही खरंच तुम्ही देवदूत आहात. चला 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 दुसरा वर मागा, लवकर. माझी मुलगी काही साखर कारखानदाराकडे दिले. मला वाटलं गोड असतील माणसं, पण कसली छळ करतात हो माझ्या मुलीचा. माझ्या मुलीला आणि जावयाला इथे बोलवा, माझ्याकडे राहिला. हो. अरे एवढा हा दुसरा वर आहे. चला ठीक आहे, हरकत नाही. तथास्तु. आता बघा त्या कारखान्याला आग लागली असेल, घरात फाटाफूट झाली असेल, तुमच्या मुलीचा फोन येईल की मी आणि माझा नवरा तुमच्याकडे येतोय. बघा फोन आला. अगं बाई, फोन आला. अगं बाई. येस. हॅलो मने. हा आई बोलतेय. काय सांगतेस?
जळला कारखाना, जळला मेला कारखाना. ये 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 जावयाला घेऊन ये इकडे. हो झालं की नाही, झालं की नाही. बघा बघा, आता फक्त एक वर उरलाय, तो मी तुम्हाला दिला की मी वर जाईन आणि मग माझं प्रमोशन होईल, मी देव बनीन आणि मग मी पार्टी करीन. मारू नका, माझी कंबर मोडतो मी. वा 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 वा, तुम्ही सगळं छान केलंय बरं का. वा वा देवदूता, खरंच खरंच खूप छान केलंयस तू. सगळी माणसं इकडे येणार, या सगळ्या माणसांचं मी जेवण करणार, कपडे धुणार, भांडी घासणार. अगं बाय, माझी कंबर जाणार. मला एक गडी पाहिजे. लवकर वर म्हण, तथास्तु म्हणू, तथास्तु म्हणू. थांब थांब, मला वर मागू दे. लवकर ही सगळी कामं करण्यासाठी मला एक धड दाकड गडी दे, तेव्हा तूच माझ्याकडे गडी म्हणून राह. तथास्तु. हो अजिबाई, हो हे काय बघितलं तुम्ही. अरे तू देवदूत ना, तू सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणार, म्हणजे तू इथे राहिलास की मला सुखात ठेवणार. नको ग अजिबाई, आयुष्यभर मला इथे ठेवू. आता असाच राहा तू. तथाच तू. कसायस तू. तर या पार्टी करणाऱ्या देवदूताला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले पार्टी करणारे मित्र नक्की आठवले असतील. बघूयात ही तुमची पार्टी कशी वाटली आपल्या परीक्षकांना. महेश सर, मी नेहमीच तुमच्या ऍक्टची वाट बघत असतो. आय रिअली एन्जॉय युअर ऍक्ट ऑलवेज. आणि एक फ्लॉलेस ऍक्ट वाटलं मला, फ्लॉलेस, ब्युटिफुल ऍक्ट. थँक्यू. आय वुड लाईक टू गिव्ह यू अ चॉकलेट फॉर दॅट. आणि फक्त चॉकलेट नाही, आय वॉन्ट गिव्ह यू अ ब्लास्ट. पण आय मिस्ड. मला वाटलं तुझे ते काढून तो नेहमीप्रमाणे तुझं तेवढं करून दाखव ना मला एकदा. तो एंड चांगला वाटला तसं मला वाटते. आणि आता विचारूयात देवकी ताईंना हा परफॉर्मन्स कसा वाटला. अगं बाई, माझ्या घरी आलास तर देव, तर त्याला मी असं फसवलं नसतं. एक तर राधा मला कितीतरी आधीच मिळाली असती ना, 63 मुलींनंतर वगैरे नसती मिळाली. आणि खूप काही होतं मागण्यासारखं. एक तर वल्लभ भाऊजींचा धंदा नीट चालू दे, दिगंबर भाऊजींचं ते बेटिंगचा नाद वगैरे सुटू दे. पटापट वर मागितले असते आणि पार्टी करायला मोकळं केलं असतं. वा वा, नाही सध्या त्यांची एक तेवढी इच्छा पूर्ण करा. घनाला जरा लवकरात लवकर बोलवा तुमच्या आशीर्वादाने. बघा श्रीपाद काका, तुम्हाला कसा वाटलाय परफॉर्मन्स. मला ना त्यातलं पार्टी करूया फार. माणसांना पार्टीची आवड असते समजू शकतो मी, पण देवदूत सुद्धा पार्टी करूया म्हणून सेटल होतो, हे मला भयंकर आवडलं. मला खूप आवडला. क्या बात है, क्या बात है. तुम्ही चॅलेंज केलं होतं 10 गुण आणि 3 तुऱ्यांना. बघूयात आता किती गुण मिळतात आणि हे 3 तुरे कोणाकडे जात आहेत. महेश सर, किती गुण. 10. 1 मिनिट. 10.5. क्या बात है तुरे तुमचे.